तुम्हाला वारंवार तोंड येण्याचा त्रास आहे का? याला वैद्यकीय भाषेमध्ये ओरल थ्रश, ओरल कॅन्डिडियासिस किंवा माउथ अल्सर या नावाने ओळखले जाते. यावर अनेक वेळा उपचार घेतले जातात. काही दिवस बरे वाटते, पण पुन्हा काही दिवसांनी हा त्रास सुरू होतो. मग अनेक तपासण्या देखील केल्या जातात आणि तपासण्या देखील बऱ्याच वेळा नॉर्मल येतात. मग आपल्याला प्रश्न पडतो, हा त्रास मलाच वारंवार का होत आहे? मी आज तुमच्याशी एक अशीच केस शेअर करणार आहे, ज्यामध्ये तोंडाच्या आजाराचा संबंध हा एका खोलवर भावनेशी जोडलेला होता. आणि हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, मी अनेक वर्षांपासून माइंड बॉडी हिलिंगमध्ये काम करत आहे आणि माझ्या अनुभवातून माझ्या लक्षात आले की अनेक वेळा आजाराच्या मागे एखादी खोलवर भावना, एखादा मानसिक आघात किंवा अनरिझॉल्व कॉन्फ्लिक्ट असतोच. आज आपण ओरल कॅन्डिडियासिस या आजाराविषयी जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला आजारांचे इमोशनल रूट कॉज समजून घ्यायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एक 48 वर्षांच्या महिला माझ्याकडे आल्या होत्या आणि 1 वर्षांपासून त्यांचे तोंड पूर्णपणे सुरले होते आणि ते अगदी घशापर्यंत. त्रास इतका होता की 1 वर्षांपासून त्या विना मीठ म्हणजे अळणी जेवण घेत होत्या. विचार करा, 1 वर्षांपासून त्या अळणी जेवण घेत होत्या आणि यासाठी त्यांनी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचार घेतले होते. मग ते मेडिसिन तज्ज्ञ असतील किंवा कान नाक घसा तज्ज्ञ असतील, त्वचा विकार तज्ज्ञ असतील, आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर असतील, पण त्यांच्या मते त्यांना या त्रासामध्ये अगदी थोडा देखील फरक पडत नव्हता. मग फरक पडत नसल्यामुळे अनेक प्रकारच्या तपासण्या देखील केल्या होत्या. मग त्या ब्लड टेस्ट असतील, अगदी कॅन्सरची शक्यता देखील तपासली होती, पण सर्व रिपोर्ट हे नॉर्मल आले होते. जेव्हा त्या माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांच्या त्रासावरून मी त्यांना एक प्रश्न केला की 1 वर्षांपूर्वी एखादी अशी घटना घडली होती किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली होती की ज्यामध्ये तुम्हाला अपेक्षा असताना पैसे किंवा ज्यातून पैसे मिळतील अशी एखादी संधी मिळाली नव्हती. सुरुवातीला मी काय विचारतोय हे त्यांच्या लक्षात येत नव्हते, पण जेव्हा त्यांना आजारामागे एखादे इमोशनल रूट कॉज असू शकते हे समजावून सांगितले, तेव्हा त्यांनी एक घटना सांगायला सुरुवात केली. 2 वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्न झाले होते आणि फक्त 6 महिन्यांमध्येच त्यांची सून ही माहेरी निघून गेली आणि ती परत आलीच नाही. मग अनेक दिवस वाट बघितल्यानंतर दोन्हीकडील कुटुंबांनी समझोता करण्याचा प्रयत्न केला, पण मुलीकडील लोकांनी डायव्होर्स घेण्याचा निर्णय घेतला. आणि यात एक अशी वेदनादायक गोष्ट घडली, ती म्हणजे यांनी त्यांच्या सुनेला जे दागिने घातले होते ते दागिने ती मुलगी घेऊन गेली होती, पण तरीही दागिने दिलेच नसल्याचं मुलीकडील लोकांचे म्हणणे होते. आणि याचा परिणाम त्या महिलेवर काय झाला असेल आणि त्यांनी ती शब्दशः माझ्याकडे व्यक्त करून दाखवली, ती म्हणजे जसा माझ्या तोंडातील हे घासच हिरावून घेत आहे. तोंडातील घास यालाच माइंड बॉडी मेडिसिनमध्ये मॉर्सल कॉन्फ्लिक्ट म्हणतात. पण इथे अन्नाचा तुकडा नसून अन्न हे पैशातून मिळते, म्हणून पैशाशी संबंधित हा कॉन्फ्लिक्ट असतो आणि बरोबर याचा परिणाम त्यांच्या तोंड आणि घशापर्यंतच्या भागावर झाला. मी त्यांच्या त्यावेळच्या भावना समजून घेतल्या. त्या प्रसंगामध्ये जो राग होता, दुःख होते, अपमान होता किंवा असहाय्यता होती, या भावना प्रोसेस कशा करायच्या हे मी त्यांना शिकवलं. आणि त्यावेळचा जो कॉन्फ्लिक्ट होता तो रिझॉल्व कसा करायचा आणि भावना रिलीज कशा करायच्या हे मी त्यांना समजावून सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त 7 दिवसामध्ये त्यांना फरक जाणवू लागला आणि 1 महिन्यामध्ये
त्या नियमितपणे जेवण करू लागल्या. या केसमधून एक महत्त्वाची गोष्ट समजली, ती म्हणजे आजारामागे अनरिझॉल्व इमोशन्स असू शकतात. आपण फक्त शरीरावर उपचार करतो, पण तो आजार सुरू होण्यामागील भावना समजून घेत नाही. पण असे उपचार हे परिपूर्ण नसतात. म्हणून जर एखादा आजार वारंवार होत असेल आणि तो अनेक उपचार घेऊन देखील बरा होत नसेल, तर त्यामागील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या भावना रिलीज कशा करायच्या हे समजून घ्या. जर तुम्हालाही वाटत असेल की आजार आणि भावना यांचा संबंध असतो, तर हा व्हिडिओ लाईक करा, कारण तुमचा एक लाईक मला अशाच नवनवीन केस तुमच्याशी शेअर करण्यासाठी प्रेरणा देत राहतात. तुम्हाला देखील असाच अनुभव आला आहे का की एखादी मानसिक आघातजन्य घटना घडल्यानंतर शरीरामध्ये त्रास सुरू झाला? तर असे अनुभव या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जरूर शेअर करा, कारण मी प्रत्येक कमेंट वाचत असतो आणि माझ्या वेळेनुसार त्याला रिप्लाय देत असतो. तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी असेल आणि त्याला वारंवार तोंड येण्याचा त्रास असेल किंवा इतर त्रास असेल आणि जो अनेक उपचार घेऊन बरा होत नसेल, तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमचा एक शेअर त्याला उपचाराविषयी नवी दृष्टिकोन देऊ शकतो. जर तुम्हाला होलिस्टिक हिलिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.